मी जान्हवी मेडिटेशनच्या ध्यानधारणेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आपण आरामदायक स्थितीमध्ये बसले आहात याची खात्री करून घ्या. आपले दोन्ही डोळे सहजतेने बंद करायचे आहेत. आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर आणायचे आहे. सहजतेने श्वास खोलवरपर्यंत आत घ्यायचा आहे आणि सहजतेने बाहेर सोडायचा आहे. असे 3 वेळा करायचे आहे. श्वास आत घेताना श्वासाप्रती दृढ निष्ठा, विश्वास आणि सुरक्षिततेची भावना आत घ्यायची आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडताना आपल्याला सर्व प्रकारच्या काळजी, चिंता, तणावाच्या भावना श्वासातून बाहेर सोडायच्या आहेत. आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर एकाग्रचित्त झालेले आहे. आपले मन शांत झालेले आहे आणि आपण ध्यानाच्या अशा खोल अवस्थेला चाललो आहोत जिथे आपल्याला आरामदायक, सुखदायक अनुभव येत आहे. आपले शरीर 1000 अब्ज पेशींचे बनलेले आहे आणि या पेशींना स्वतःची बौद्धिक क्षमता आहे. प्रत्येक पेशीला स्वतःची बौद्धिक क्षमता, स्मरणशक्ती, कार्य करण्याची शक्ती, सातत्याने कार्यरत राहण्याची शक्ती, नवनिर्मितीची क्षमता असे सामर्थ्य आहेत. नाकाने सहजतेने श्वास आत घ्या आणि सहजतेने श्वास बाहेर सोडा. आपण अनेकदा अशा अनुभवांतून, प्रसंगांतून गेलेलो असतो जे आपल्याला आवडणारे नसतात आणि असा प्रसंग, व्यक्ती, परिस्थिती, वेळ आपल्या समोर जर पुन्हा आली तर आपण मला फरक पडत नाही असे बोलून ती वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न करत असतो. श्वास सहजतेने आत घ्या आणि सहजतेने बाहेर सोडा. आपण त्या वेळेपुरते, क्षणापुरते जरी मला फरक पडत नाही असे म्हणत असलो तरीही बऱ्याचदा त्या गोष्टीने, त्या प्रसंगाने आपल्या शरीरावर, मनावर खोलवर परिणाम केलेला असतो. श्वास सहजतेने आत घ्या आणि सहजतेने बाहेर सोडा. ती गोष्ट आपल्याला बऱ्याचदा आपल्या बोलण्यात, संवादात आलेली दिसून येते. आपण जरी ती गोष्ट विसरलो असलो आणि त्या प्रसंगाशी निगडीत सर्वांना मोठ्या मनाने माफ केलेले असले तरी त्या प्रसंगाच्या आठवणी आपल्या पेशी स्मृतीमध्ये खोलवर दडलेल्या असतात, खोलवर रुजलेल्या असतात. श्वास सहजतेने आत घ्या आणि सहजतेने बाहेर सोडा. या पेशी स्मृतींमध्ये दडलेल्या, खोलवर दडलेल्या आठवणींमुळे आपण मोकळेपणाने जीवन अनुभवण्याचे टाळत असतो.
आणि बऱ्याचदा अनेक प्रसंगांमध्ये त्या गोष्टीशी निगडीत काही घडले तर ट्रिगर होत असतो. श्वास सहजतेने आत घ्या आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडा. ध्यानधारणेच्या माध्यमातून आपण जेव्हा आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर लावतो, आपल्या श्वासासोबत उपस्थित होतो, त्यावेळेला ही सर्व अडकून राहिलेली, साठून राहिलेली त्या प्रसंगाच्या आपल्या शरीराच्या पेशीमध्ये खोलवर दडलेल्या आठवणी आपल्या श्वासातून बाहेर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आपण माझा आवाज ऐकता ऐकता आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या जाणीवांना समजून घेत असतात आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून प्राप्त होणारे मार्गदर्शन समजून घेत असतात. आपले सर्व देवदूत, आराध्य दैवत, पंचतत्व, आकाशतत्व, वायुतत्व, जलतत्व, आई धरती माता, अग्नितत्व आपल्याला सातत्याने सहयोग करत असतात. ऊर्जेची सर्व शक्तिस्थाने, ऊर्जेचा मुख्य स्रोत सातत्याने आपल्याला सहयोग करत आहे. श्वास सहजतेने आत घ्या आणि श्वास बाहेर सोडताना त्या प्रसंगाशी निगडीत सर्व आठवणी, सर्व स्मृती आपल्या पेशींमधून मुक्त होण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी, मोकळ्या होण्यासाठी आपण पुन्हा एकदा श्वास बाहेर सोडूया. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर या खोलवर दडलेल्या आठवणी रिलीज होत आहेत, मोकळ्या होत आहेत आणि आपल्याला सहयोग करणाऱ्या ऊर्जेच्या सर्व शक्तिस्थानांचे, पंचतत्वांचे, निसर्ग शक्तींचे